तर आपल्या सोबत आता आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत। माधव, कुठवर पोहोचलेलं आहे हे भगवा वादळ? ईस्टर्न फ्रीवेचा जो बोगदा आहे त्या बोगद्यातून आता पुढे हे वादळ सरकत आहे। बोगदा मध्ये जाण्या येण्यासाठी जो मार्ग होता ते दोन्ही पुढच्या ठिकाणी ब्लॉक असल्यामुळे पोलिसांनी दोन्ही रस्ते मोकळे केलेले आहेत। म्हणजे येणारे जाणारे दोन्ही रस्ते या सगळ्या मराठ्यांसाठी मोकळे केलेले आहेत आणि दोन्ही रस्त्यानं हे त्याच वेगानं आता आझाद मैदानाकडे निघालेले आहेत। साधारणतः 20 मिनिटांमध्ये आझाद मैदानावर पोहोचतील असा पोलिसांचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगानं सगळी पोलिसांनी सुद्धा पूर्ण तयारी केलेली आहे। पोलिसांनी ज्या ज्या मार्गावर अडचण येऊ शकते किंवा ज्या मार्गावर वाहतुकीला अडथळा येऊ शकतो किंवा ट्रॅफिक जाम आहे अशा ठिकाणं वगळून यांना सरळ आझाद मैदानापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठली अडचण येणार नाही याची खबरदारी घेतलेली दिसते। त्यामुळं ईस्टर्न फ्रीवेचा जो मोठा बोगदा आहे त्या बोगद्यातले दोन्ही रस्ते मराठ्यांसाठी मोकळे करण्यात आलेले आहेत आणि आता हा जवळपास ईस्टर्न फ्रीवरून जवळपास 4-3 किलोमीटर अंतरापर्यंत हे सगळे पोहोचलेले आहेत आणि सगळे एकाच वेळेस दोन्ही बाजूने पाठवल्यामुळं पोलिसांची कुठली अडचण होणार नाही अशी एक खबरदारी सध्या तर घेण्यात आलेली आहे। धोरणा ठीक, साधारण किती वेळ लागेल आणखी आझाद मैदानात जरांगींना पोहोचायला? साधारणतः 20 मिनिटे वेळ लागेल अशी शक्यता आहे, कारण तो वेग सध्या वाहनांचा आहे त्याचा अंदाज गृहीत धरता कारण ईस्टर्न फ्रीवेवरची सगळी वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे बहुधा आणि त्याच अनुषंगानं इतक्या वेगानं 50-60 किलोमीटर वेगानं वाहनं पुढे जात आहेत। त्यामुळे लवकर पोहोचतील अशी शक्यता आहे, कारण गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रभरातले सगळे मराठा बांधव मराठे मुंबईमध्ये आज दाखल झाल्यानंतर त्यांना 10 वाजता उपोषण सुरू करायचं आहे आणि मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे की मी 10 वाजता उपोषण करणार आहे। त्यामुळे 10 वाजेपर्यंत तिथं पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं हे सगळे मार्ग मोकळे करण्यात आले आणि तिथपर्यंत ते पोहोचतील। 8 वाजेपर्यंत पोहोचतील, फार तर एक अर्धा तास उशीर होईल, कारण जेव्हा ईस्टर्न फ्री वगळतो त्यावेळेस मधले रस्ते आझाद मैदानाकडे जाताना शहरातल्या सगळ्या लोकांची अडचण लक्षात घेऊन जी काही वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले त्या अनुषंगानं सुद्धा तिथं थोडा वेळ लागू शकतो, पण साधारणतः 8:30 पर्यंत तरी नक्कीच मनोज जरांगे पाटील हे स्वतः त्यांच्या सगळ्या सोबत आलेल्या मराठ्यांचं आझाद मैदानावर पोहोचतील अशी शक्यता आहे। माधव, साधारण किती गाड्या आता या संपूर्ण मार्गावर आहेत, काय अंदाज? रात्री 8:30 वाजेपर्यंत मुंबई पोलिसांचा अंदाज असा आहे की 2800 वाहनं आहेत, ज्यामध्ये ट्रक, मोठी वाहनं, छोटी वाहनं याचा समावेश आहे आणि त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं जवळपास 9 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुठे 100-200, कुठे 500, कुठे 400 अशी जी रेल्वे स्थानकाच्या जवळची मोकळी मैदान आहेत ती मराठ्यांसाठी खुली करण्यात आली आहेत। त्यांची वाहनं तिथं लावता येणार आहेत, कारण मराठे नुसते वाहनं घेऊन आले नाहीत तर वाहनामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची सगळ्या वस्तू आहेत, त्याचबरोबर त्या शिजवण्यासाठीच्या साधनं त्यांनी आणलेली आहेत, पाणी सोबत आहे, ती सगळी आहेत। त्यामुळे त्यांना तिथं वाहनं लावल्यानंतर त्यांना जेवणाची व्यवस्था करणं, तिथं स्वयंपाक करणं यासाठी कुठली अडचण येणार नाही या दृष्टीनं सुद्धा सूचना करण्यात आलेल्या होत्या आणि ती पोलिसांना पूर्ण केल्याचं सांगितलं। त्यामुळे आता रात्रीचा आकडा 2800 इतकी होती, पण पुन्हा रात्री 8:30 नंतर ते आतापर्यंत तेवढीच वाहनं किंवा त्यापेक्षा जास्त वाहनं मुंबईत आली असावी असं मला वाटतं, कारण मी स्वतः या सगळ्या ताफ्यामध्ये आहे। ठीक, माधव, तुम्ही या ताफ्यात आहात, तुर्तास धन्यवाद। पण आणखी एक माहिती तुमच्याकडनं अपेक्षित आहे काही वेळानंतर, ती म्हणजे आझाद मैदानावर काही उच्च शिक्षित मराठा तरुण सुद्धा आहेत, तसेच तुम्ही येत असताना या मार्गावर असे कुठले उच्च शिक्षित तरुण भेटले तर त्यांच्याशी सुद्धा चर्चा करा, त्यांचीही मतं आपल्याला जाणून घ्यायची। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।